नमस्कार, मी रणजित निंबाळकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलोय, कारण आपण नागठाण मैदानला येणार होतो आणि नागठाण मैदानला आपला सर्जाचा पैरा होता कॉकटेल बैलावर. पण काही झालं, काही कारणास्तव कॉकटेलचा पैरा कॅन्सल झाला, कारण कॉकटेल रात्री उशिरा आला आणि उशीर आल्यामुळं सकाळी परत एवढ्या लांबवरून प्रवास करून, म्हणजे तो मूळ गावी गेला होता तिकडं खानदेशामध्ये, आणि तिथून 500-600 किलोमीटरचा प्रवास आल्यानंतर इथं जे त्याचे नियोजन करते असतात पिंटू शेट मोडक यांना आम्हाला सांगितलं की सर काय करायचं. तर कसं असतं की एवढ्या लांबवरून बैल आलेला आहे, मग त्याला थोडासा आराम पण मिळाला पाहिजे. मग काही गोष्टी आपण एक बैलगाड्या प्रेमी म्हणून विचारात घेतल्या पाहिजे. शर्यत फक्त जिंकण्यासाठी खेळायची नसते, तर कधी कधी आपल्याला त्या बैलाच्या गोष्टी पण कळायला पाहिजेत, त्याबद्दल जाणीव पण असली पाहिजे. म्हणून मग असं झालं की आपला कॉकटेलवरचा पैरा कॅन्सल झाला. मग आता काय करायचं, तर मग आता नागठाणला जर जायचं झालं तर पैरा मिळणं खूप अवघड होतं. मग अचानक ठरलं की बाबा सुळेवाडीला पण एक मैदान आहे, तर तिथंच पळायला जाऊ. आणि मग पैऱ्याच्या नियोजनाच्या गोष्टी 8:15 वाजता सुरू झाल्या. मग 8:15 वाजता एका व्यक्तीला फोन केला की बाबा अशा पद्धतीनं आपापल्या गाडीचं नियोजन झालंय, पण आता ते नियोजन फिसकटलंय, तर काय करायचं. तर तो म्हटला सर मी माझी घरची गाडी पळवणार होतो सुळेवाडीला, तर मग आता त्या घरची गाडी पळवण्याऐवजी एक बैल तुम्हाला देतो आणि तुमचा बैल असे पैरा करू. म्हणून तो पैरा मी केला. ज्यांनी मला बैल दिला त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो, कारण एवढ्या अडचणीच्या काळात अचानक 8:15 वाजता मी 2-3 जणांना फोन केले. रायफल 81 वाल्यांना केला, पण रायफलनं रतीब खाल्ला होता आणि रतीब खाल्ल्यानंतर बैल पळवणं कितपत योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर आमचे मित्र दैवत गोवेकर यांना पण फोन केला होता, पण ते पण म्हटले की आपण उद्या पळणार आहे, कारण उद्याचं त्यांचं नियोजन असेल ना, आणि आज पळून उद्या पळणं बरोबर वाटत नाही. मग ते त्यांच्यामुळे तो पण परत मग असं ठरलं की मग आता याच बैलावर पळण्याचा मार्ग आहे. आमच्याकडे पण मार्ग होता की उद्या पळायचं, पण आमचं 11 तारखेचं नियोजन झालं होतं. म्हणून म्हटलं जर उद्या पळलं तर परत 2 दिवसाचा गॅप मिळेल. तर त्या अनुषंगानं मग आजच पळायचं होतं. मग कुठं ना कुठं तरी नियोजन केलं. तर सर्वांना मी सर्जा प्रेमींना महाराष्ट्रातील थोडीशी माफी मागतो. मी रात्री सांगितलं होतं की नागठाणला मी येणार आहे, तर आता मी नागठाणला येत नाहीये. सर्जा आपला नागठाणला येणार नाही, तर सर्जा आपला सुळेवाडी येथे आज जे मैदान आहे तर त्या मैदानाला आपण चालले आहोत. आणि तुम्ही पण बहुसंख्येने उपस्थित या. नागठाणला सुद्धा खूप सुंदर असं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. तिथं सुद्धा खूप सुंदर अशी बैल आलेली आहेत. तिथं बाकासूर आलेला आहे, तिथं गर्निकीचा राजा आलेला आहे, तिथं सुंदर आलेला आहे, तिथं हरण्या आलेला आहे, तिथं आपला सातारा एक्सप्रेस बलमा आहे, तिथं लारा आहे. तर अशी चांगली नामवंत बैल आलेली आहेत आणि आपली पण बैल तिथंच येणार होती. कॉकटेल आणि सर्जाची गाडी नेहमी चांगलीच पळते, तर तिथं जाणार होतो. मात्र काही कारणास्तव मी तिथं येत नाहीये, आपला बैल सुद्धा तिथे येत नाहीये. तर थोडंसं समजून घ्या. आपण सुळेवाडीला ऑनलाईन सर्जाला पाहू शकता आणि तिथला आनंद लुटू शकता. आता बघा मी चाललोय, अजून म्हणजे 1-1.5 तास लागेल, म्हणजे 11-11:15 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचू. तर 11:30-12 वाजता दरम्यान सर्जाचा गट निघाल्यानंतर सर्जा ग्रुप महाराष्ट्रावर त्याचा गट क्रमांक टाकेल. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्जा प्रेमींची मी माफी मागतो, कारण मी सांगितलं होतं तुम्हाला नागठाणला येणार आहे, मात्र अचानक शेवटच्या क्षणी मी निर्णय बदलला आणि आता मी चाललोय सुळेवाडी मैदानाला विटारलेला. तर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.